नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओत आपण पावसाविषयी माहिती बघणार आहोत की पुन्हा अवकाळी पाऊस आहे। पंजाब डग यांचा नवा अंदाज आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे किंवा किती ऊन राहणार आहे, कधीपर्यंत राहणार आहे किंवा वाढत्या उष्णतेमागचं खरं कारण काय आहे, उन्हाळ्यातील थेट पावसाळ्याचा अनुभव किंवा कुठे आणि कधी पाऊस पडणार आहे आणि यंदाचा मान्सून कसा असेल याच्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांसाठी काय सल्ला आहे, तर ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले अगोदर तुम्हा सगळ्यांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत। सध्या दुपारच्या वेळी बाहेर पडलं की अंगाची लाही होते, बरोबर ना, कारण की ऊनच तेवढं पडतंय। आता सूर्य जणू आग ओकतोय अशी परिस्थिती सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते। आता तुम्ही कोणत्या म्हणजे ठिकाणावरून किंवा महाराष्ट्रातील कोणत्या गावातून किंवा कोणत्या भागातून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नाशिक भागातील आहे आणि अशीच परिस्थिती सध्या पूर्ण आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते। पण आपल्याला थोडंसं थांबायचं आहे, कारण की कडक ऊन आणि घामाच्या धारा लवकरच कमी होणार आहेत। हो, मी जे काही सांगितलं आहे ते तुम्ही नक्कीच ऐकले, कारण की प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा अंदाज वर्तवलेला आहे की या अंदाजानुसार पुढील काही दिवसात राज्याच्या हवामानात अतिशय नाट्यमय बदल होणार असून काही भागात उष्णतेची तीव्र लाट तर अनेक जिल्ह्यांमध्ये चक्क अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। चला तर मग जाणून घेऊया या बदल्यात हवामानाचा तुमच्या जिल्ह्यावर काय परिणाम होणार आहे ते। उन्हाचा कडाका कधीपर्यंत आणि कुठे? सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला पाहायला मिळतोय। पंजाब डग यांच्या मते 17 एप्रिलपर्यंत राज्याच्या अनेक भागात तापमानाचा जोर असाच कायम राहील। विशेषतः नंदुरबार, धुळे, अकोला आणि चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवेल आणि तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते। विदर्भात उन्हाचे चटके सगळ्यात अगोदर जाणवतील। पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यातही पारा 39 ते 42 अंशाच्या घरात राहील। नंतर मुंबईत 38 ते 39 अंशापर्यंत उष्णता जाणवेल। वाढत्या उष्णतेमागचं खरं कारण काय? तर पूर्वीच्या काळी मातीची घरे असायची जी दिवसभर तापली तरी संध्याकाळी लगेच थंड व्हायची। पण आता वाढते शहरीकरण, सिमेंटचे रस्ते, गगनचुंबी इमारती, वाढते कारखाने आणि गाड्यांमधील वाढलेला एसीचा वापर यामुळे वातावरणातील उष्णता कोंडली जात आहे। म्हणूनच रात्रीच्या वेळीही तापमान 38 अंशाच्या आसपास राहतं। थोडक्यात सांगायचं तर आपली बदललेली जीवनशैलीच या वाढत्या उष्णतेला बऱ्याच अंशी कारणीभूत ठरत आहे। 18 एप्रिलपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळेल। चैत्र महिना संपून वैशाख सुरू होताच आकाशात ढग दाटून येतील आणि काही प्रमाणे पाऊस पडेल। तर 18 एप्रिलच्या आसपास कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल। 21 ते 29 एप्रिल मुंबई, कोकणपट्टी, पुणे, अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर आणि साताऱ्यात सलग पावसाळी वातावरण राहील। विशेष म्हणजे मुंबईच्या आसपास जसे की कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड परिसरामध्ये चक्क गारपीट होण्याचीही दाट शक्यता आहे। 22 ते 25 एप्रिल नाशिक, जळगाव आणि विदर्भातील काही भागांमध्येही अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील। जिथे पाऊस पडणार नाही तिथे वाऱ्याचा वेग खूप जास्त म्हणजे 100 किलोमीटर प्रति तास असू शकतो। यंदाचा मान्सून कसा असेल? तर यंदाच्या पावसाळ्याबाबत अनेक अफवा सुरू आहेत, पण पंजाब डग यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरी इतका पाऊस पडेल, मात्र परतीचा पाऊस खूप जोरदार असणार आहे जो ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालेल। जेव्हा पाऊस थोडा कमी असतो तेव्हा पिकांची वाढ चांगली होते, त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी नक्कीच मालामाल करणारं ठरेल। 13 नोव्हेंबरच्या आसपास खरी थंडी सुरू होईल। बळीराजासाठी महत्त्वाचा सल्ला काय? तर अवकाळी पावसाचं सावट पाहता शेतकऱ्यांनी आपली काढणीला आलेली पिके वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवणे अत्यंत गरजेचं आहे। कांदा, गहू आणि ज्वारीची काढणी 18 ते 20 तारखेच्या आत उरकून घ्यावी आणि माल व्यवस्थित झाकून ठेवावा। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून हाताशी आलेले पिकाचे नुकसान होणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पंजाब डग यांचा पावसाचा वातावरणाचा अंदाज आपण बघितला। त्यांनी आपल्याला जो काही अंदाज सांगितला आणि कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस पडणार आहे तेही आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचेच असे अपडेट जाणून घेत राहा। धन्यवाद।